नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रामुख्याने काही विषयांवर संवाद साधणार आहोत आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम भारताने राबवली पाकिस्तानच्या विरोधामध्ये, अजूनही ती मोहीम जी आहे ती सुरू आहे आणि त्या निमित्ताने आपण आज संवाद साधणार आहोत ते ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी. मागच्या वेळेला सुद्धा आपण संवाद साधला होता. त्यांनी एक पुस्तक या सगळ्या विषयावर लिहिलेलं आहे आणि त्या सगळ्या पुस्तकामध्ये सगळे हे पैलू जे आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. पण आजचा जो विषय आहे तो म्हणजे यानंतरचा ऑपरेशन सिंदूरचा काय टप्पा असेल, त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे येणार आहेत, या सगळ्याचा उहापोह आपण आजच्या या सगळ्या संवादामध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन. महाजन सर, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार, धन्यवाद. तर सर्वप्रथम म्हणजे ज्या वेळेला मागच्या वेळेला तुमची मुलाखत घेतली तेव्हा तुम्ही त्या पुस्तकाच्या संदर्भात, तुम्ही जे पुस्तक लिहिले ऑपरेशन सिंदूरवर, तर त्या संदर्भात आपण बोललो होतो. पण मुद्दा आहे की आता या पुढचा टप्पा काय असेल, म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे चालूच आहे, पण मग ते कोणकोणत्या टप्प्यावर सुरू राहणार आहे, काय काय नेमकं होणार आहे. म्हणजे आता आपण पहिल्यांदा एक मुद्दा पाहूया, तो म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भातला. तर पाकिस्तानची आता हे युद्ध तात्पुरतं थांबलेलं आहे, पण कोणत्या प्रकारची तयारी आपण करू शकतो किंवा त्या टप्प्यावर. ओके. पहिले मी एक गोष्ट अतिशय साफ करू इच्छितो की हे युद्ध फक्त पाकिस्तानच्याच विरोधात नाही आहे. हे युद्ध पाकिस्तान बरोबर पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या विरोधात आहे, ज्यांची आर्थिक ताकद तुमच्या 3.5 पटीने जास्त आहे आणि त्यांचं तंत्रज्ञान हे तुमच्या 10 वर्ष पुढे आहे. तर आपल्याकडे जर 6 किंवा 7 सॅटेलाइट असतील तर चीनकडे आज 450 सॅटेलाइट आहेत. डिफेन्स सॅटेलाइट विषयी मी बोलतोय, कारण आपल्याला तंत्रज्ञानाची जी तफावत आहे याची कल्पना यावी. दुसरी गोष्ट, हे पाकिस्तानला अनेक राष्ट्र मदत करतात, ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, सिरिया, लिबिया आहे, मुख्य तुर्कस्तान आहे. त्यांच्या विरोधात पण आहे, कारण ते पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात, ड्रोन्सची असो की गुप्तहेर माहितीची असो वगैरे. आणि तिसरे, पाकिस्तान आणि चीनचे अनेक हस्तक भारतामध्ये आहेत की जे भारतात राहून गडबड करण्याचा प्रयत्न करतात विविध प्रकारे, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागेल, तर त्यांच्या विरोधात सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रश्न विचारला जातो की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे का, किंवा ऑपरेशन सिंदूर 2.0 पुन्हा केव्हा होणार. याचं उत्तर सरळ आणि साफ आहे की ऑपरेशन सिंदूर चालू आहे सध्या या वेळेला. अजून पुढे काय होऊ शकतं याच्याविषयी आपण अर्थात चर्चा करू. नंबर 1 गोष्ट, सिंदूर चालू आहे तर म्हणजे नेमकं कुठे चालू आहे आणि काय चालू आहे. तर आपण याला 2 मोठ्या भागात वापरू शकतो. एक तर भारताच्या बाहेर पाकिस्तानच्या विरोधामध्ये आणि चीनच्या विरोधामध्ये आणि इतर जे राष्ट्र आहेत त्यांच्या विरोधामध्ये. तर त्याच्याविषयी आपण पहिले बोलूया. दुसरं, मग देशाच्या आत जे गडबड करण्याचा प्रयत्न करतो पाकिस्तान असो की चीन असो, त्याला आपण कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो आहे त्याच्याविषयी आपण बोलूया. आणि सर्वात शेवटी, की पुन्हा एकदा जर दहशतवादी हल्ला झाला आणि पुन्हा एकदा आपल्याला पाकिस्तानच्या वरती क्षेपणास्त्र, मिसाईल्स किंवा ड्रोन्सच्या मदतीने हल्ला करायची गरज पडली तर त्याकरता आपण काय तयारी करतो आहे, हा एक तिसरा मुद्दा आपण नंतर डिस्कस करू शकतो. तर सर्वात पहिले आपण पाकिस्तान विषयी बोलूया. सध्या आपण काय केलेलं आहे की पाकिस्तानला आपण 3 आघाड्यांवरती लढाई करायला भाग पाडलेला आहे. 3 आघाड्या म्हणजे पाकिस्तानचं जे सैन्य आहे आणि पाकिस्तानचे जे लढण्याचे जे रिसोर्सेस आहेत ते 3 आघाड्यावरती डिव्हाइड झाले. पहिली आघाडी आहे अर्थात भारत पाकिस्तान सीमा. भारत पाकिस्तान सीमेवरती काय होतं, तर आपण जर आज बघितलं तर तिथून पाकिस्तान भारताच्या आत दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठल्याही रात्री, मी समजा आता रात्री संध्याकाळी 6 नंतर तर उद्या सकाळी 6 पर्यंत काय असेल तर जवळजवळ 2.5 ते 3 लाख भारतीय सैन्य लाईन ऑफ कंट्रोल वरती रात्री अँबुश मध्ये बसलेलं असतं किंवा घात करायला बसलं असतं. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या आतून ते दहशतवादी येतील आणि आता दहशतवाद्यांच्या शिवाय ते ड्रोन पण पाठवत आहेत. ड्रोन्सच्या मदतीने दारुगोळा, ड्रोन्सच्या मदतीने नार्कोटिक्स वगैरे, तर त्यांना थांबवण्याकरता. आणि दुसरे, याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतले जे दहशतवादी आहेत त्यांच्या विषयी कशी कारवाई होते त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. ही भारत पाकिस्तान सीमा LOC खास तर अत्यंत ऍक्टिव्ह आहे आणि जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे ती सुद्धा ऍक्टिव्ह आहे. आपल्याला कल्पना असायला पाहिजे की पाकिस्तानने पंजाबमध्ये, भारताच्या पंजाबमध्ये 2025 मध्ये जवळजवळ 450हून जास्त ड्रोन्स पाठवले. आकडे नीट ऐका,
450हून जास्त ड्रोन पाठवले. या ड्रोनची कॅपॅसिटी काय होती, तर प्रत्येक ड्रोनची कॅपॅसिटी 15 ते 16 17 किलो अफू गांजा चरस म्हणजे नॉर्कॉटिक्स घेऊन जायची होती. पहिले अफू गांजा चरस भारताच्या पंजाबमध्ये पाकिस्तान पाठवायचा कुरिअर्सच्या थ्रू, स्मगलर्सच्या किंवा तस्करांच्या थ्रू किंवा जे लोक उलटे सुलटे कामं करतात त्यांच्या थ्रू. आता ते थोडं त्याचं डिग्री ऑफ डिफिकल्टी वाढली आहे, कारण सीमा आपण जास्त मजबूत केली, तर आता ड्रोनचा वापर करतात. आणि ड्रोन्स म्हणजे मच्छरासारखे असतात. सगळ्या सीमेचं 4,500 किलोमीटरच्या सीमेचं रक्षण करणं ड्रोनच्या विरोधात इतकं सोपं नाहीये. आपण महत्वाच्या टार्गेटचं रक्षण नक्कीच करतो आहे, परंतु सगळे ड्रोन पाठवायची आपली क्षमता नाही. आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो, 450 ड्रोन्स आपण पकडले, कारण ते आपल्याला तिथे दिसले, ते सगळे रिकामे होते. गणित जर चांगलं असेल तर 450 15 किलोनी गुणा म्हणजे किती किलो ड्रग्स हे भारताच्या पंजाबमध्ये आलेले आहेत याची आपल्याला कल्पना असावी तुम्हाला. आणि एवढंच नाही तर समुद्राच्या बाजूने सुद्धा पाकिस्तान ड्रग्स पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि 2025 मध्ये जो अरबी समुद्र महाराष्ट्राच्या समोर आहे त्यामध्ये जवळजवळ 30,000 कोटी रुपयाहून जास्त किमतीचे ड्रग्स हे पकडण्यात आले आहेत. आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण जेवढे ड्रग्स पकडतो त्याच्यापेक्षा पुष्कळचे जास्त ड्रग्स न पकडता हे देशाच्या आत आले असतात, त्याच्याविषयी काही डाऊटच नाहीये. काल परवा मला तर तुम्ही किंवा कुठल्या तरी पेपरने न्यूज पब्लिश केली होती की 20-25 किलो ड्रग्स तुम्हाला महाराष्ट्रात कुठेतरी सापडले आणि मग त्याच्यामध्ये अनेकांना अटक करण्यात आलेली आहे, एटीएस स्क्वॉडनी केली. आणि त्याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी सुद्धा होता वगैरे. त्या बातम्या तुम्ही बघा. नुसता ड्रग्स जर शब्द तुम्ही घातला महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला त्याची तीव्रता कळेल. आणि कालच मी एका शाळेमध्ये एका अॅन्युअल डे फंक्शनला एक मुख्य पाहुणा म्हणून गेलो होतो. तर तिथल्या प्रिन्सिपलनी मला काय सांगावं, म्हणजे साहेब तुम्ही बाकीचे तर पण मुख्य आमच्या मुलांना हे सांगा की ड्रग्स पासून दूर कसं राहायचं. मी एका पुण्यातल्या शाळेत जातोय, त्या पुणे काही सीमेवरती नाही हो, चांगलं आत आहे. आणि तिथले प्रिन्सिपल मला काय म्हणतात की मुलांना सांगा की ड्रग्स पासून दूर कसं राहायचं. याचं कारण असं आहे की ड्रग्स आज आपल्या शहरांमध्ये फ्रीली अवेलेबल आहेत आणि ते पकडण्यामध्ये जेवढं आपल्याला यश मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाहीये. मी पाकिस्तानचं हे फ्रंट पुढे घेऊन जातो. पाकिस्तान एक तर भारत पाकिस्तान फ्रंटवरती काम करत आहे. दुसरं आपण पाकिस्तानला अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा लढण्याकरता भाग पाडलेला आहे. अफगाणिस्तानमध्ये एक गट आहे ज्याचं नाव आहे तेहरीक तालिबान पाकिस्तान. तो अफगाणिस्तानच्या बाजूनी तालिबानच्या बाजूनी पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करतो आणि त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं नुकसान हे खूप होतं. आता खूप होतं म्हणजे काय, त्याच्यात दोन म्हणजे त्याचे सोर्सेस आहेत की नुकसान एक्झॅक्टली किती झालं. एक सोर्स आहे त्याचं नाव आहे SATP, साऊथ एशिया टेररिझम पोर्टल. एक न्यूज पोर्टल आहे, ते सांगतात की किती लोक म्हणजे किती दहशतवादी मारले गेले, किती सुरक्षा कर्मी मारले गेले भारतात, किती पाकिस्तानमध्ये, किती बांगलादेशमध्ये. तर हे वेबसाईट अवेलेबल आहे. तर त्यांच्यामध्ये आणि काही ओपन सोर्सेस असतात. जी वर्तमानपत्रामध्ये जी बातमी येते ती फक्त कोलेक्ट करायची, म्हणजे ती एकत्र जाणायची. तर त्यांच्यामध्ये जवळजवळ 3,000हून जास्त पाकिस्तानी सैनिक मागच्या वर्षी मारले गेले भारत अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती आणि पाकिस्तानच्या आत. आता मी पाकिस्तानच्या आत येतो. पाकिस्तानच्या आत बलुचिस्तान नावाचा म्हणजे त्यांचा एक प्रदेश आहे. तिथे दोन मोठे गट, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट, यांची इच्छा आहे की बलुचिस्ताननी एक स्वतंत्र राज्य बनावं. आणि तिथे हिंसाचार भयंकर चालला आहे. आता हिंसाचार नेमकं किती भयंकर चालला आहे, मला म्हणजे वेळेच्या अभावी तुम्हाला दोन गोष्टींवरती फक्त लक्ष केंद्रित करतो. एक तर पाकिस्तानच्या आतून एक मोठा महामार्ग जातो, त्याला स्टिपेक कॉरिडॉर, जे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हटलं जातं, ज्याची जवळजवळ 4,500 किलोमीटर लांबी आहे. आणि तो बलुचिस्तानमध्ये 80%, मग POK मध्ये, मग पंजाब मधून, गिलगिट बाल्टिस्तान मधून तो चीनमध्ये प्रवेश करतो. 4,500 किलोमीटर हा महामार्ग आहे. जसा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तशा प्रकारचा तो हायवे. तर या रस्त्यावरती आता गाडी सुद्धा फिरू शकत नाही. आता इमॅजिन करा, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जिथे रोज हजारो गाड्या जातात आणि शनिवारी रविवारी तुम्हाला तिथे उभरायला जागा नसते, तिथे जर रोज एक गाडी जायला लागली तर किती मिसयूज झाला रिसोर्सेस, म्हणजे तुमचे पैसे कसे पाण्यात गेले हे तुम्हाला कळतं. तर ते तिथे का जाऊ शकत नाही, कारण बलुचींची त्याच्यावरती हल्ले सुरू असतात. आणि बलुची तिथे चीनी तिथे लोक काम करायला आलेत त्यांच्यावरती पण हल्ले करतात. आणि जवळजवळ पाकिस्तानचं 3 डिव्हिजन सैन्य, एक डिव्हिजन म्हणजे जवळजवळ 20,000च्या आसपास असतं, 3 डिव्हिजन सैन्य हे केवळ
रस्त्याचं रक्षण करण्यामध्ये गुंतलेला आहे. तर म्हणजे पाकिस्तानच्या कॅज्युअलिटीज तिथे खूप होत आहे आणि याच्यामुळे पाकिस्तान सैन्यावरती एक मोठा तणाव पडतो आहे. आणि तिसरं, बलुचिस्तानच्या आत आता पाकिस्तानी सैन्य रस्त्यावरनं सुद्धा फिरू शकत नाही. म्हणजे जर त्यांना दहशतवादी विरोधी अभियानाकरता जायचं असेल तर ते रस्त्यावरनं जात नाहीत, ते फक्त हेलिकॉप्टर गनशिपने फायर करतात किंवा ड्रोनच्या मदतीने फायर करतात किंवा एअरक्राफ्ट म्हणजे फायटर एअरक्राफ्ट मध्ये फायर करतात. त्यांची रस्त्यावरची जायची हिंमत नाही. तर म्हणजे तिथे स्थिती ही भयंकर आहे. आणि 2025 आता संपलं, 2026 आता सुरू आहे. तर 2026 मध्ये असं अपेक्षित आहे की तिथे अजून जास्त हिंसाचार हा वाढू शकतो. यामुळे पाकिस्तानचं नुकसान खूप होत आहे. आता याचा मी फक्त 2 इंटरनॅशनल अँगल घेतो आणि मग आपण पाकिस्तानला सोडू. एक तर पाकिस्तान काय करतं आहे की ते आता स्वतःचं महत्व वाढवण्याकरता त्यांनी एक इस्लामिक नेटो नावाचा एक प्रकार सुरू केलाय. नेटो म्हणजे काय? नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. हे जगातलं मोस्ट पॉवरफुल मिलिटरी अलायन्स होतं, जे दुसऱ्या महायुद्धानंतर वापरण्यात होतं युरोपमध्ये. आणि हे सोव्हिएट युनियन युरोपवरती हल्ला करेल त्याच्याकरता युरोपच्या देशांना एकत्र आणून हे अलायन्स करण्यात आलं होतं. आता सध्या त्याची अवस्था फारच खराब आहे. ते आपण वेगळाच विषय होऊ शकेल की युरोपमध्ये सध्या काय चाललंय ते. परंतु नेटो हे मोस्ट पॉवरफुल अलायन्स होतं एव्हर मेड. तर तसं हे इस्लामिक नेटो आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान काय म्हणतं, आमच्याकडे सैन्य आहे, फक्त आपल्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही पैसे द्या, आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, तर आम्ही त्याचा वापर करून तुम्हाला मदत करू. आणि सौदी अरेबियाने त्यांच्याशी करार केला, कारण सौदी अरेबियाला धोका जो आहे येमेनचा. सौदी अरेबिया एक सुन्नी राष्ट्र आहे आणि येमेनमध्ये जे हुती नावाचे जे एक दहशतवादी गट आहे ते शिया आहेत, त्यांना इराण मदत करतो. आणि शिया आणि सुन्नीमध्ये पुष्कळ लढाई चालली असते. हा एक इतिहास आहे आणि ती लढाई कशी चालू असते, का चालू असते, हा एक वेगळा विषय आपला चर्चेकरता होऊ शकतो. परंतु इस्लामिक नेतो बनला. याच्यामुळे पाकिस्तानला आता मोठ्या प्रमाणामध्ये सौदी अरेबियाची म्हणजे शस्त्र म्हणा, पैसे म्हणा हे मिळत आहेत. आणि एवढंच नव्हे तर तुर्कस्तान सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे. तर आता प्रश्न असा असतो की याला आपण कसं काउंटर करतो. कारण शेवटी सौदी अरेबियाकडे पैसे तर भरपूर आहेत, हे आपल्याला सगळ्या जगाला माहिती आहे. तर ज्याचं आपण आपल्याला आठवत असेल की मागच्या आठवड्यामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी आली. आणि ती म्हणजे इंटरेस्टिंग कशी म्हणतो तर मी तुम्हाला त्याच्यानुसार ती आकडेवारी देतो आणि मग तुम्ही सांगा मला किती इंटरेस्टिंग आहे की नाही. UAE चे रुलर आहेत ते 4 तास प्रवास करून भारतात आले, कुणाला न सांगता घाईघाईने, म्हणजे जसं काय बागे वाघ लागला त्याच्या पद्धतीने. आणि त्यांना पुन्हा परत द्यायला पुन्हा 4 तास लागले. आणि भारतात आल्यानंतर ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना 1.5 तास भेटले. म्हणजे 8-9 तासाचा प्रवास कशा करता तर 1.5 तास भेटण्याकरता. आणि अनअनाउन्स, अनप्लॅन हे यायचं. ते कशा करता आलं होतं, मागे त्यांच्या काय लागलं होतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सध्या UAE आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे वैर आहे. आणि म्हणजे त्याच्यात तो एक वेगळा विषय होईल पुन्हा एकदा. तर त्यांना आता भीती वाटते आहे की पाकिस्तानचा वापर करून त्यांच्यावरती आणि पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपन्सचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केलं जाऊ शकेल. तर म्हणून ते भारताकडे आले डिफेन्स कोऑपरेशन वाढवण्याकरता. इमॅजिन करा, एका अरब राष्ट्राबरोबर आपलं डिफेन्स कोऑपरेशन होतं, हे अगदी अनहर्ड ऑफ आहे. आणि अशी पण हे आहे की जर पाकिस्तान त्यांना न्यूक्लिअर कव्हर देऊ शकतो तर गरज पडली, भारत पण देऊ शकतो UAEला गरज पडली तर. म्हणजे एका पद्धतीने आपण हा एक बुद्धिबळाचा शह दिलेला आहे पाकिस्तानला प्रशासनाचे की तुम्ही जर हे केलं सौदी अरेबियाला तर आम्ही सौदी अरेबियाचे शत्रू UAE यांना अशा प्रकारची मदत करू शकतो. आणि एक शेवटचा मुद्दा मी पटकन घेतो, मग आपल्याला विषय बदली करता येईल. तो म्हणजे तुर्कस्तान. आपल्याला खूप म्हणजे त्यांनी पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स पुरवली. आणि ड्रोनचा वापर ऑपरेशन सिंदूरमध्ये कसं झालं होतं याच्याशी आपण बोललो होतो. हे एक अतिशय मोठं वेपन होतं जे सिंदूरमध्ये वापरण्यात आलं. आणि ड्रोनच्या म्हणजे ड्रोन्सच्या बाबतीत सौदी अरेबिया ही एक महासत्ता आहे. त्यांचे ड्रोन्स, अख्त्यार नावाचे जे ड्रोन्स आहेत हे जगातले अत्याधुनिक ड्रोन्स मानले जातात आणि ते सगळीकडे वापरले जातात. तर टू कट द स्टोरी शॉर्ट, सौदी अरेबियाने आपले ड्रोन्स दिले होते अझरबैजानला. आणि अझरबैजान आणि आर्मेनियाची लढाई झाली होती, जे युरोपच्या जवळचे राष्ट्र आहे. तर त्याच्यामध्ये आर्मेनियाचा पराभव झाला होता. आता आपण आर्मेनियाला शस्त्र पुरवतो आहे. आत्ताच मागच्या आठवड्यात ती बातमी आहे की आपल्याकडे पिनाका नावाचे रॉकेट, आपल्याकडे जे आर्टिलरी जो तोफखाना असतो, पहिले त्यांना डम म्हटलं जायचं. म्हणजे ते तोफखान्याचे म्हणजे पल्ला किती, 25 किलोमीटर, 30-40 किलोमीटर. नंतर ते स्मार्ट व्हायला लागले.
स्मार्टचा अर्थ काय की नेमका तुम्ही जर त्याकडे जीपीएस रेफरन्स असेल आणि तुम्हाला नेमका त्या ठराविक ठिकाणी जर तो गोळा पाठवायचा असेल तर ते शक्य झालं. आता त्याची किंमत जास्त असते, तंत्रज्ञान वेगळं असतं. तर आता आपले पिनाका नावाचा जो आर्टिलरी जे रॉकेट्स आहेत ही 90 पासून आता 180 190 किलोमीटर इतकी त्यांची रेंज झालेली आहे. आता आपण ती देतो आहे कोणाला तर आर्मेनियाला. आणि त्याचा आपल्याला काय फायदा, याचे आपल्याला दोन फायदे होतात. एक तर आपण शत्रूला मदत करतो आहे, तो एक फायदा झाला. दुसरं, आपली शस्त्र आपण जर परदेशात विकली तर आपल्या शस्त्रांची किंमत पर कॅपिटाही कमी होते. म्हणजे 100 पुस्तकं पब्लिश करण्याच्या ऐवजी 1000 प्रिंट करणं, तर 1000 पुस्तकाची पर पुस्तक किंमत नक्कीच कमी होणार, कारण इकॉनॉमी ऑफ स्केल वाढते. आणि दुसरं, शस्त्र बनवणं एक भाग असतो आणि ते शस्त्र युद्ध परिस्थितीमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसं काम करते हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे रॉकेट तुम्ही लॅबोरेटरीत तयार केलं पण तेव्हा आकाशात अक्षी उडायला पाहिजे ना. आणि त्याच्यानंतर मग ते काही मध्ये काही प्रॉब्लेम आले तर ते त्यांना सॉल्व्ह करता आले पाहिजे. आपल्याला गेल्या वर्षी आठवड्यामध्ये आपले एक रॉकेट लॉन्च फेल झाला, PSLVचा जो रॉकेट लॉन्च होता, कारण ते ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स होते. तर हा फायदा आपल्याला होतोय. तर थोडक्यात पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी शह देण्याचा प्रयत्न करतो आहे आता डिप्लोमॅटिक लेव्हल, सामरिक लेव्हलला आणि संरक्षण लेव्हलला. चीनच्या विरोधात आपण कसं करतो आहे हा एक वेगळाच विषय होईल. तो आपण मी तुम्हाला एक आता या निमित्ताने विचारावं असं वाटतं, ते म्हणजे एका बाजूला तुम्ही हे सगळे मुद्दे सांगितलेत की पाकिस्तानमध्ये जे अंतर्गत पण सगळे संघर्ष सुरू आहे आणि आपण कशा पद्धतीने त्याला ह्या सगळ्याला प्रत्युत्तर देतोय. पण त्याचबरोबर एका ठिकाणी असंही दिसून येतं की जी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारखी संस्था आहे तर त्यांच्याकडून पाकिस्तानला मदत मिळते, हवं तेवढं कर्ज मिळतं आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला एक प्रकारे त्या पैशाचा उपयोग आपल्या विरुद्ध करण्याची एक संधी मिळते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे. एक मराठीमध्ये म्हण आहे की दुष्काळात 13वा महिना. आता पाकिस्तानला चीन मदत करतोय याच्याशी आपण बोललेलोच आहे आणि आपण अजून बोलू पण शकतो. पण आता पाकिस्तानला अमेरिका सुद्धा मदत करते आहे. आता अमेरिका म्हणजे कसं, सध्या अमेरिकेमध्ये जे डोनाल्ड ट्रम्प नावाचे जे व्यक्ती आलेले आहेत अतिशय विक्षिप्तपणे ते काम करतायत. म्हणजे विक्षिप्तपणे म्हणजे नुसतं केवळ भारताच्या दृष्टीने नाही तर त्यांचे जे नंबर 1 मित्र होते युरोप ते त्यांनी शत्रू बनवलेलं आहे. त्यांचे जे नंबर 1 म्हणजे आपल्याला वाटलं की ते भारताचे खूप चांगले मित्र बनतील, तर त्यांनी सर्वात जास्त त्रास आर्थिकदृष्ट्या भारताला दिलेला आहे. परंतु त्यांनी पाकिस्तानला खूप मदत केली, कारण पाकिस्तानने चुपचापणे म्हटलं की युद्ध जे थांबलं ते त्यांच्यावर थांबलं. त्यांना स्वतःची स्तुती करून घ्यायला आवडतं आणि त्यांना नोबेल प्राइज जिंकायचं हे जग जाहीर आहे. तर याच्यामध्ये परंतु USA हे जे वर्ल्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, खास तर वर्ल्ड बँक, दुसरं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, तिसरं एशियन डेव्हलपमेंट बँक, याच्यामध्ये यांचा म्हणजे प्रभाव खूप मोठा आहे. आणि ज्यांनी म्हटल्यामुळे पाकिस्तानला सगळ्या प्रकारची कर्ज हे मिळाली आहे. हे तुम्ही जे म्हटलेलं आहे हे अगदी बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये काय की पाकिस्तान म्हणजे आज जर तुम्ही त्याचं बजेट बघितलं, आता 1 फेब्रुवारीला आपलं डिफेन्स बजेट जाहीर होईल आणि आपल्याला कल्पना असायला पाहिजे की आपलं डिफेन्स बजेट जे आहे ते जे देशाचं बजेट आहे याच्या 16% असतं, 15-16% एवढं असतं. देशाकडे देशाचं जे उत्पन्न असतं त्याचा 15-16% अंदाजे भाग आपण आपल्या नॅशनल सिक्युरिटी भारतीय सैन्यावरती खर्च करतो ब्रॉडली. आता एक्झॅक्ट किती करतील ते आपल्याला कळेल. पाकिस्तानचं काय आहे, तुम्हाला ही अतिशय गंमत वाटेल की पाकिस्तानचं जे नॅशनल इन्कम आहे की छोटी इन्कम आपण डिसाईड करतो की तुम्ही खर्च काय करायचा, तर पाकिस्तानचं जवळजवळ 70% जो पाकिस्तानचं जे उत्पन्न आहे त्याचा वापर केला जातो कर्ज फेडण्याकरता. ठीक आहे ना. आणि 35 ते 40% पैशाचा वापर केला जातो सैन्याचं बजेट वाढवण्याकरता. आपण जर टोटल ऍड केली तर 100 रुपये जर तुमचं जर इन्कम असेल तर तुम्ही 105 रुपये खर्च करता आहात. म्हणजे तुम्ही कर्ज घेऊन पाकिस्तानी सैन्याला तयार करता आहात. ही थोडक्यात त्याची हालत आहे. आणि पाकिस्तानने आतापर्यंत 24 जास्त कर्ज घेतलेली आहेत IMF मध्ये. आता म्हणजे आपण पाकिस्तानचा शब्द वापरला तर एक तुम्हाला अजून एक मध्ये अतिशय इंटरेस्टिंग बातमी आली होती की ज्याचं भारतीय मीडियाला त्याच्या लक्षात आलं नाही. जे पाकिस्तानचे जे एअर चीफ आहेत, एअरफोर्सचे जे चीफ आहेत ते गेले 6 महिने सगळ्या जगभरात फिरतायत, खास आफ्रिकन देशामध्ये वगैरे. आणि ते काय करतायत तर ते सांगतायत की J-17 नावाचे जे फायटर एअरक्राफ्ट आहे जे पाकिस्तानकडे आहे, ते चीनी बनावटीचं आहे, ते सगळ्या जगाने विकत घ्यावं. म्हणजे त्यांनी एवढ्या वाऱ्या परदेशाच्या केल्या आहेत त्या पाकिस्तानच्या फॉरेन मिनिस्टरच्या 10 पटीने जास्त आहे.
म्हणजे ते एक अच्छा. सेल्समन बनून विकायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांना वाटतं की आपण शस्त्र विकून आपलं कर्ज हे कमी करू. चांगली बाब अशी आहे की त्यांना फार म्हणजे त्यांनी ते फिरले खूप, त्यांनी प्रयत्न खूप केला, परंतु अजून कुठल्याही एका राष्ट्राने म्हटलं नाही की आम्हाला हे शस्त्र विकत घ्यायचं आहे. हे त्यांना थोडक्यात अपयश आलं. पण त्यांनी बघा इतकं सारखं फिरत राहायचं म्हणजे काय त्याचं हे असेल. तर पाकिस्तानला सध्या अर्थव्यवस्था अतिशय खराब आहे. त्यांची फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा अत्यंत खराब आहे. पण याच्यामध्ये मी एकदा म्हटलं होतं, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की जी पाकिस्तानची सो कॉल्ड मित्र राष्ट्र आहेत, मग ते अमेरिका असो की सौदी अरेबिया असो की चीन असो की इतर अनेक संस्था आहेत की ज्या पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या मदत करतात, त्यांनी एक एन्श्युअर केलेलं आहे की पाकिस्तानची म्हणजे डोकं हे कधीही पाण्याच्या खालती जाणार नाही. त्यांचं डोकं त्यांनी पाण्याच्या वरती ठेवलेलं की पाकिस्तान कधीच पूर्णपणे डुबणार नाही. ही काळजी कोण घेत आहे तर पाकिस्तानचे मित्र किंवा आपले शत्रू, चीन असो की अमेरिका असो की म्हणजे सौदी अरेबिया असो की तुर्कस्तान असो की इतर देश असो. तर त्याच्यामुळे मी माझ्या ऑपरेशन सिंधूच्या पुस्तकात पण म्हटलेलं आहे की असं असल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात आपलं जे ऑपरेशन सिंधूर चाललेलं आहे हे एक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे. एक हचिन्सन नावाचा एक युरोपियन लेखक होता, त्यांनी 40-50 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की 21व्या शतकामध्ये 2 मोठ्या सिव्हिलायझेशन मध्ये क्लॅश होणार आहे. याच्यामध्ये एक सिव्हिलायझेशन बर्बाद होईल आणि एक नंतर त्यांचं प्रभुत्व असेल जगावरती. तर बर्बाद होणारी सिव्हिलायझेशन ही पाकिस्तानची असावी अशी इच्छा आहे आणि जिवंत राहणारी आपली असावी अशी इच्छा आहे. आपण भारतीय आहोत. म्हणजे थोडक्यात हे जे युद्ध आहे एक अतिशय प्रचंड मोठं युद्ध आहे. हे सगळ्या भारतीयांना पुन्हा पुन्हा कळायला पाहिजे की हे संपलेलं नाहीये, चालूच राहणार आहे आणि लढणाऱ्या शक्ती त्या खूप आहेत. पण याच्यामध्ये एक असं निराशेचं वातावरण सुद्धा निर्माण व्हायला नको बरं का. म्हणजे आपण काही असं समजू नका की चीन काही 7.5 फूट मोठा आहे वगैरे, असं काही नाहीये. चीनी 5.5 फूटच त्यांची उंची आहे आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना पण आहे. तो विषय कधी आपण एक वेगळा चर्चा करू शकतो. परंतु मला याच्यात सांगायचं असं की हे एक लॉंग टर्म युद्ध आहे आणि याच्यामध्ये आर्थिक बाब ही अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपण आपले जे शत्रू म्हणजे खास ते चीन वगैरे जे आहेत त्यांची इच्छा काय आहे, त्यांना कल्पना आहे की तरी चीन आता नक्षलवाद्यांना मदत करतं, चीन अनेक एनजीओना मदत करतं. तर त्यांना माहिती आहे की तुम्ही नक्षलवाद्यांना किती मदत केली तरी नक्षलवाद म्हणजे माओवादी किंवा नक्षलवादी भारतापासून ते वेगळे होऊ शकत नाही ना. म्हणजे ते शक्यच नाहीये. त्यांनी कितीही गडबड केली ईशान्य भारतामध्ये तर ईशान्य भारत काही वेगळा होणार नाहीये. त्यांनी किती गडबड केली भारत चीन सीमेवरती तरी भारत काही तुटणार नाहीये. मग होणार काय आहे, होणार असं आहे या सगळ्याकडे लक्ष असल्यामुळे आपला जो अर्थव्यवस्थेचा जो वाढण्याचा वेग आहे तो कमी करायचा हा चीनचा सर्वात मोठा डावपेच आहे. आणि आपलं सर्वात मोठं जे हे असं आहे की आपल्याला आपल्या आर्थिक व्यवस्थेचा वेग वाढवायचा आहे, जे वाढवण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. सध्या 60-65 ठिकाणी जगामध्ये युद्ध चालू आहे. कालच डोनाल्ड ट्रम्प गेले होते डेव्हॉसला आणि ते काय उलट सुलट बोलले हा एक अतिशय मोठा चर्चेचा विषय आहे. की जगामध्ये प्रचंड गोंधळ माजलेला, प्रचंड गोंधळ मी 3 वेळा म्हटलं. आणि या गोंधळामध्ये सगळ्या जगाला राहायचं आहे. आणि या गोंधळामध्ये इफेक्ट काय झाला आहे तर अमेरिकेचं रेट ऑफ ग्रोथ 1%, चीनचं रेट ऑफ ग्रोथ 1.5%, युरोपियन युनियनचा रेट ऑफ ग्रोथ 2%हून कमी, जपानचा रेट ऑफ ग्रोथ त्याच्याहून कमी, जर्मनीचा रेट ऑफ ग्रोथ त्याच्याहून कमी. आणि सर्वात जास्त अर्थव्यवस्था जी वाढते ती कोणाची, भारताची 7.4% ती वाढते आहे. या अनस्टेबल वर्ल्डमध्ये, या टर्ब्युलंट वर्ल्डमध्ये, या गोंधळाच्या जगामध्ये कुठे काय चाललंय डोनाल्ड ट्रम्पलाच माहिती नाही की उद्या ते काय बोलणार आहेत. म्हणजे ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेली आहे आणि आपली अर्थव्यवस्था वाढते आहे, याची एक चांगली बाब आहे. आता आपण सगळा हा आढावा घेतला तो म्हणजे भारताच्या बाहेरची काय स्थिती आहे आणि त्याचे कसे परिणाम होत आहेत आणि भारत त्याला कसा सामोरा जातोय. त्या परिस्थितीत सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने प्रगती करते. पण आता याच परिस्थितीमध्ये असाही एक मुद्दा येतो की अंतर्गत, जे तुम्ही सुरुवातीला म्हणाले की अंतर्गत सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या भारताला मारक ठराव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक हस्तक असू शकतात, अनेक लोक असू शकतात की ज्यांना भारत हा अशा पद्धतीने
बाहेर युद्ध करत असला तरी आतमधून कुठेतरी तो खिळखिळा व्हावा किंवा त्याला कुठेतरी धक्का बसावा, अशा पद्धतीने प्रयत्न चालू आहेत. तर त्याचा सामना भारताला करावा लागतोय, म्हणजे दोन्ही आघाड्यांवर लढावं लागतंय. तर त्याविषयी आपण बोलूया थोडं. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की जी अंतर्गत सुरक्षेची जी आव्हानं आहेत, जी देशाच्या आत आहेत, आव्हानं भरपूर आहेत, पण मी 3-4 मोठी सांगायचा प्रयत्न करतो. एक सर्वात पहिले जे आहे ते नार्को टेररिझम, म्हणजे अफू गांजा चरस्ता दहशतवाद. आपण बोललो पंजाबमध्ये काय होत आहे, आपण बोललो महाराष्ट्रात काय होत आहे. तर मोठ्या प्रमाणात अफू गांजा चरस भारतात आणला जातो आहे, कारण त्यांना आपल्या युवा पिढीला बर्बाद करायचे. तुम्हाला कल्पना पाहिजे की आज पंजाबमध्ये सरकारी आकडेवारीप्रमाणे 15 लाख युवक हे ड्रग ऍडिक्ट आहेत, की जे सुधारण्याची शक्यता अजिबात नाही. म्हणजे अर्ध पंजाब किंवा पाऊण पंजाब हे बर्बाद झालेलं आहे. आणि याच्याच बरोबर मी तुम्हाला एक पटकन गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. आजच किंवा कालच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती, त्यावेळेला सैन्य प्रमुखांनी एक आवाहन केलं होतं की सैन्याची जी सिख रेजिमेंट आहे किंवा सिख रेजिमेंट आहे किंवा जी पंजाब रेजिमेंट आहे, त्याच्यामध्ये सिख युवक सैन्यात भरती व्हायचे. आता त्यांना सिख युवकच मिळत नाहीयेत, कारण जे मिळतात ते सगळे ड्रग ऍडिक्ट आहेत. आणि जे ड्रग ऍडिक्ट मिळतात त्यांना सैन्यामध्ये घेतलं जाऊ शकत नाही, कारण त्यांची टेस्ट केली जाते की तुम्ही ड्रग घेता की नाही. तुम्ही सगळ्या बाकी टेस्ट पास केल्या, फिजिकल टेस्ट असो की मेंटल टेस्ट असो, आणि तुम्ही क्लिअरली तुम्हाला निवडलं. परंतु ते झाल्यानंतर तुमची ड्रग ऍडिक्शनची टेस्ट केली जाते. त्यात जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला सैन्यात घेतलं जात नाही. आज सैन्यामध्ये पंजाबमधून युवक मिळत नाहीयेत, आणि हा किती भयंकर परिस्थिती आहे हे आपल्याला कळतं. ड्रग्स हा एक फार मोठा हे आहे. तर आपल्याला ड्रग्सच्या विरोधामध्ये 2 गोष्टी कराव्या लागतील की सागरी सुरक्षा अजून जास्त मजबूत करावी लागेल, आणि दुसरं इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन. समुद्र किनारा 7,600 किलोमीटरचा आहे, लँड बॉर्डर्स खूप आहेत. आता ड्रग्स नेपाळच्या बाजूने येतात, ड्रग्स बांगलादेशच्या बाजूने येतात, ड्रग्स समुद्राकडनं येतात, ड्रग्स ड्रोनच्या मदतीने येतात. म्हणजे आकाश फाटलेला आहे. ठीक आहे ना. तर ते थांबायचं म्हणजे एक तर समुद्र किनारा मजबूत करावा लागेल, सागरी सुरक्षा मजबूत करावं लागेल, आणि ड्रोन्सना थांबवावं लागेल. तो एक भाग झाला. आणि मग भारत नेपाळ सीमा वगैरे जी आहे ती सगळी आपल्याला म्हणजे तो एक भाग झाला. ड्रग्स आणि याच्याशिवाय आतले जे त्यांचे हस्तक आहेत, म्हणजे ड्रग्स आत येतात आणि त्यांना जे डिस्ट्रीब्यूट करतात ते सुद्धा तेवढेच धोकेदायक आहे. तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष देऊन त्यांना पकडावं लागेल. आणि हा एक ड्रग पासून कशी मुक्ती घ्यायची हा एक मोठा विषय होऊ शकतो, तो आपण नंतर कधी घेऊ. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बांगलादेशी घुसखोरी. आता बांगलादेशी घुसखोरी हा इतका भयंकर प्रॉब्लेम आहे की आज असं म्हटलं जातं 6 ते 7 कोटी बांगलादेशी भारतात असावेत. प्रयत्न खूप चालू आहे सरकारकडनं, परंतु हे जे वेस्ट बेंगॉलची जी 2,500 किलोमीटरची जी बॉर्डर आहे, जी बांगलादेशला लागलेली आहे, तिथे जे चाललेलं आहे, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही बेंगॉल मधले इंग्लिश पेपर वाचा. डेली टेलिग्राफ आहे, स्टेट्समन आहे, आणि ते त्याच्याविषयी काय देतात ते तुम्ही वाचा. म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे बेंगॉलमध्ये काय परिस्थिती आहे. अतिशय भयंकर परिस्थिती आहे, हे आपल्याला थोडक्यात सांगायचं. सरकार आपण पहिले नॅशनल NPR नावाचा प्रकार केला, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. मग आपण NRC नावाचा प्रकार केला, मग आपण CAN नावाचा प्रकार केला, पण त्यात जे यश पाहिजे होतं ते मिळालं नाही. आता तुम्ही SIR म्हणून एक प्रकार चालू आहे, व्होटर्सची लिस्ट अपडेट केली जाते आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण त्यांना पकडण्याचा मदत करतो आहे. याच्यावरती माझं मत साफ आहे. मी अतिशय देशभक्त आहे, राष्ट्रभक्त आहे, देशाचं भलं व्हावं असंच मला वाटतं. परंतु हे केवळ असे प्रयत्न करून हे जमणार नाही, आपल्याला याच्या पुष्कळ पुढे जावं लागेल. तर नेमकं त्यांना कसं पकडायचं बांगलादेशींना हा एक वेगळा विषय होऊ शकतो, ज्याच्यावरती मी खूप लिखाण केलेलं आहे. आपण एकदा या विषयावरती कधी एक सेपरेट चर्चा करू शकतो, त्यांना पकडायचं कसं. तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण बांगलादेशातले म्हणजे 95% लोक रोटी कपडा मकान करता येतात, परंतु एक 5% मग उलटे सुलट्या कामामध्ये सामील होतात. तर तो दुसरा एक अतिशय प्रचंड मोठं आव्हान आहे. ते मतपेटीच्या राजकारणामुळे कुठलाही राजकीय पक्ष त्यांच्याविषयी बोलायला तयार नाही, फक्त एक BJP सोडलं तर. हे दुर्दैव आहे आपलं. तर तो दुसरा भाग आहे. तिसरं, आता दहशतवादाचं स्वरूप जे भारतामध्ये 2014च्या आधी होतं, म्हणजे बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, 26/11 हल्ला व्हायचा, आता हे असलं होणार. एखादा चुकून झाला तो दिल्लीचा बॉम्ब ब्लास्ट सोडून द्या. आता जो प्रकार आहे तो आहे काय, तर आता जे त्यांचे जे दहशतवादी आहेत ते कोण आहेत, ते आहेत ऍक्टिव्हिस्ट, ते आहेत संस्था. काही संस्था अशा आहेत की ज्या जिहादी प्रवृत्तीच्या आहेत. एक तुम्हाला नाव देतो, राजा अकॅडमी, त्यांनी आझाद मैदानला काय केलं होतं याची आपल्याला कल्पना असावी. काही संस्था ज्या आहेत लेफ्टिस्ट ओरिएंटेशनच्या आहेत, नाव घेतो कबीर कला मंच.
ते मुलांना प्रयत्न करत होते नक्षलवादाकडे पाठवण्याचा. काही संस्था आहेत अँटी डेव्हलपमेंट, की नाणेरमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही, हे बाजू देणार नाही, आणि सगळी जी प्रगती होते ती थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर संस्था असं अनेक आहेत लेफ्टिस्ट, जिहादी प्रवृत्तीच्या आणि अँटी डेव्हलपमेंट अजेंडा असलेल्या. आणि ऍक्टिव्हिस्ट नावाचा प्रकार आहे, सो कॉल्ड विचारवंत, ज्याला एक अर्बन नक्सलिस्ट नावाचा शब्द सुद्धा वापरला जातो. त्यांची सुद्धा तुम्हाला मी एकच उदाहरण देतो करण्याकरता, कारण नुसतं व्हेगली बोलून चालणार नाही. एक कोलिन गोन्झाल्विस नावाचे ऍक्टिव्हिस्ट आहे, कोलिन गोन्झाल्विस. ते 3-4 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टमध्ये गेले. त्यांनी एक याचिका जाहीर केली की जे बांगलादेशी भारतात आहेत, ज्यांना बांगलादेशींना भारतामध्ये मुलं होतात, त्या मुलांना तेच राईट्स मिळावे जे भारतीयांच्या मुलांना मिळतात. म्हणजे भारतामध्ये मुलाला, आईला खूप महत्व दिलं जातं. फ्री वॅक्सिनेशन असो की फ्री, अनेक 100 प्रकार आहेत की जे सरकारी मदत केली जाते ती त्यांना मिळावी. आता सुप्रीम कोर्टने आधीच काय दिलं, जर मी सुप्रीम कोर्टचा जज असतो तर मी म्हटलं असतं, अरे बघा की आज सुप्रीम कोर्टमध्ये म्हणजे कोर्टामध्ये 4 कोटी केसेस पेंडिंग आहेत, तर तुझा नंबर लावतो मी 4 कोटी प्लस 1. पहिले या 4 कोटी केसेस संपवते, त्यानंतर तुझा नंबर लावतो. पण सुप्रीम कोर्टने त्यांना प्रायोरिटी दिली आणि त्यांना निर्णय पण दिला की त्यांना म्हणजे जे बांगलादेशी मुलं भारतात ज्यांना जन्म मिळतो तर त्यांना हेच अधिकार दिले जावे जे भारतीयांना मिळतात. अरे भारताचे रिसोर्सेस काय यांच्याकरता आहेत का? नक्कीच नाही. हे आपल्याला, तर हे ऍक्टिव्हिस्ट म्हणजे किती डेंजरस असू शकतात याची आपल्याला कल्पना आली. आपण जास्त काळजी हाफिज सईदची करू नये. हाफिज सईद असो, म्हणजे ते जो लष्कर तवाचा मुख्य होता, किंवा मौलाना मसूद अझहर ज्याच्या फॅमिलीला आपण मारलं ऑपरेशन सिंदूर मध्ये वगैरे, हे जे आतले लोक आहेत ते पहा भयंकर आहेत. आणि ऍक्टिव्हिस्ट आहेत, एनजीओज आहेत, आणि अर्बन नक्सल ज्याला म्हणता येईल, किंवा अशी उलटे सुलटे कामं करणारे लोक आहेत. आणि दुसरं 2 गोष्टी वापरल्या जातात, एक तर सॅबॉटॅज आणि दुसरं सबव्हर्शन. सॅबॉटॅजचा अर्थ काय की काहीतरी घातपात करायचा, रस्त्यावरती गाडीवरती दगडफेक करायची, म्हणजे काय लोकांना मार होते, काय रस्ता बंद करायचा, काहीतरी नटबोट लूज करून ठेवायचे वगैरे. आणि मग सबव्हर्शन म्हणजे काय की फेसबुक वरती उलटे सुलटे पोस्ट टाकायचे. पहिले जर दंगा व्हायचा असेल हिंदू मुस्लिमांमध्ये तर फिजिकल कारवाई काहीतरी करावी लागायची, मंदिराच्या बाहेर गाडीला मारणं वगैरे. आता तसं त्याची काही गरज नाहीये. आता फेसबुकवरती तुम्ही भडकाऊ पोस्ट टाका आणि काय होतं की त्या गावामध्ये दंगा सुरू होतो. तर सोशल मीडियाचा प्रचंड गैरवापर हा केला जातो आहे, आणि म्हणून सोशल मीडियाचा जो गैरवापर होतो आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्याची आपली गरज आहे. पण मी आपल्याला इथे सांगू इच्छितो, पुन्हा मी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपल्याला कल्पना असावी, दिल्लीचा ब्लास्ट झाला त्याची आपल्याला कल्पना आहे, पण 2024 मध्ये मला जर आकडेवारी माहिती असेल तर आपण 84 दहशतवाद्यांना दहशतवादी हल्ले करायच्या आधीच पकडलं, आणि 2025 27चा नंबर आहे. म्हणजे जवळजवळ 170 दहशतवाद्यांना दहशतवादी कृत्य करण्याच्या आधी पकडण्यात आलं. त्याच्यावरून आपलं जे सायबर सर्व्हेलन्स आहे ते बरं आहे हे म्हणायला काही हरकत नाही. आता ते पुरेपूर 100% फुलप्रूफ नाही, ते आपल्याला हे प्रयत्न करत राहायला पाहिजे. आणि खास तर जे आता हे जे दिल्लीचे जे दहशतवादी होते त्यांचं कुठलंही कम्युनिकेशन जे होतं ते व्हॉट्सअपवरती होत नव्हतं, ते सगळं डार्क वेब मधून होत होतं. डार्क वेब म्हणजे काय, इंटरनेटचा तो प्रकार की त्याच्यात एंट्री करणं एक वेगळाच प्रकार आहे तो. तर म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे ज्या लोकांकडनं. तर त्याच्या विरुद्ध आपण कारवाई तर नक्कीच करतोय. ज्याला आपण सायबर आपलं म्हणजे सीमेचं रक्षण करणं, सागरी सीमेचं रक्षण करणं, जमिनी सीमेचं रक्षण करणं, आकाशातल्या सीमेचं रक्षण करणं हा एक भाग झाला. परंतु सायबर सीमेचं रक्षण करणं हा सुद्धा मोठा भाग झाला. आणि आपल्याला कल्पना असेल की 1-2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी मुंबईच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती सायबर अटॅक झाला होता, आणि 12 तास आपली इलेक्ट्रिसिटी बंद पाडण्यात आली होती. आणि आपण जर माझं ऑपरेशन सिंधूचं पुस्तक वाचलं असेल तर ऑपरेशन सिंधूच्या वेळेला पाकिस्तान चीनच्या मदतीने आपल्या इलेक्ट्रिसिटी ग्रीडवरती हल्ले करत होता. परंतु आपला डिफेन्स हा अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळे जसे आपण पाकिस्तानचे मिसाईल थांबवले, जसे आपण त्याचे ड्रोन थांबवले, तसे आपण त्याचे सगळे सायबर अटॅक थांबवले, आणि आपली इलेक्ट्रिसिटी ग्रीड पाकिस्तानला बंद पाडता आली नाही. आपली जी पेमेंट सिस्टीम आहे UPI ती पाकिस्तानला बंद पाडता आली नाही. आपली जी इंटरनेट बेस्ड सगळ्या सर्व्हिसेस आहेत, मग ते स्टॉक एक्सचेंज असो की रेल्वे रिझर्वेशन असो, ते त्यांना बंद पाडता आलं नाही. तर म्हणजे आपली डिफेन्सिव्ह कारवाई सायबर सिक्युरिटीची ही खूप चांगली होती. पण याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्याच्या पुढे आपल्याला आक्रमक कारवाई करता येईल का,
तर जर पाकिस्तान चीन जर आपलं ग्रीड थांबवू शकतो तर आपण पाकिस्तानचं इलेक्ट्रिसिटी ग्रीड कराचीमध्ये बंद पाडू शकतो का? आपण चीनचं इलेक्ट्रिसिटी ग्रीड बंद पाडू शकतो का? आपण त्यांची जी डिजिटल सिस्टीम आहे त्याला हॅक करू शकतो का? तर उत्तर आहे अर्थातच आहे. एक तर दोन गोष्टी असतात. एक तर आहे ते करण्याची क्षमता आणि दुसरं जी क्षमता असेल तरी क्षमता वापरण्याची इच्छाशक्ती. तर दोन गोष्टी असतात. तर त्या आक्रमक पद्धतीमध्ये आहे की नाही याच्याविषयी मला सांगता येणार नाही, कारण हा विषय म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये नसतो. क्षमता नक्की थोडीफार आहे, पण ती थोडीफार असून चालणार नाही. आपण कमीत कमी क्षमता आपली केली पाहिजे. तर चीनच्या एक पाऊल पुढे तसं जर असेल तर आपण म्हणजे चीनला आपल्यावरती हल्ले करण्यापासून रोखू शकतो. तर ही लढाई म्हणजे ही एक ऑनगोईंग लढाई आहे. सायबरमध्ये असो की स्पेसमध्ये असो की इथे असो की ज्याच्यामध्ये आपल्याला सतत आपलं तंत्रज्ञान अजून प्रगत करत राहून आपल्याला चीन आणि पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे राहावं लागेल. खूप खूप धन्यवाद सर. म्हणजे तुम्ही हे सगळं विस्तृतपणे सांगितलं आणि हे सगळे पैलू लक्षात घेतल्यावर हे स्पष्ट होतं की आपल्याला अनेक आघाड्यांवर लढायचंय. म्हणजे ऑपरेशन सिंदूरचाच हा एक भाग आहे, पण फक्त पाकिस्तान विरुद्ध नव्हे तर पाकिस्तान बरोबरच अंतर्गत सुद्धा शत्रू आहेत, त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला लढायचं आणि त्याच्यात सुद्धा अनेक पैलू आहेत. त्यामुळे हे युद्ध अनेक काळपर्यंत चालणार आहे आणि त्याच्यामध्ये आपली इच्छाशक्ती जी आहे तिची एक कसोटी या ठिकाणी लागणार आहे. पण तुम्ही इथे आलात आणि या सगळा विषय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सविस्तरपणे मांडलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार सर.